12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा बोला ताई. हॅलो. हा बोला ना ताई. हा, मला अनुभव शेअर करायचा होता. हा आहे का तुम्हाला आता वेळ? हो हो आहे ना. हा, मग नाव सांगू शकता? हो, नाव नाही सांगत, पण आम्ही इकडून पुण्यावरून बोलते मी. बरं बरं बरं. काय अनुभवला ताई? हा, माझा नातू आहे मॅडम. तो खूप आजारी पडायचा, म्हणजे प्रचंड आजारी पडायचा. 10वीला आहे होता ह्या वर्षी. अरे बापरे. हा सारखाच आजारी पडायचा. मग मी आपले केंजळे दादा आहेत ना, हो हो हो. हा, त्यांना फोन केला होता आणि त्याची पत्रिका टाकली होती. हा हा हा. असा असा 10वीला आहे, पण सारखाच आजारी पडतोय. अरे हा. आणि बेंड आलं मॅडम काखेमध्ये, त्याचं फार ऑपरेशनच करावं लागलं. अरे अरे अरे. आणि खूप त्रास झाला आणि फार अगदी त्याला पेन सुद्धा हातात पकडता येत नव्हता. बाई गो. नंतर मग त्याचे टाके घातले, ती जखम बरी व्हायना ना. हो 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 हो. मग मी काकांना दादांना ते फोटो टाकले, तर ते बोलले याचे ना पत्रिकामध्ये हे तुम्ही शांत्या करून घ्या याच्या पहिल्या. बरं बरं. हा. मग त्रिपिंडी होती, परत कालसर्प होती आणि ज्येष्ठ नक्षत्र होती. बापरे, 3 शांती होत्या? हो, 3 होत्या. मग मी त्या नाशिकला जाऊन केल्या. ओ. आणि कधी केल्या त्या तुम्ही? डिसेंबरमध्ये केल्या. 9 डिसेंबरला कालसर्पाची केली आणि आता 9 एप्रिलला याची केली, आपली कालसर्पाची त्रिपिंडीची केली. पहिली कालसर्पाची केली ना, त्रिपिंडीची. पण मॅडम ती जशी त्रिपिंडीची करून आले ना, त्या दिवसापासून तो आजारी म्हणून पडला नाही, काही 1 रुपयाची गोळी नाही. अरे वा. नाही तर त्याच्या आधी ना सतत हॉस्पिटलमध्ये, अगदी त्याच्या घशातून सुद्धा रक्त पडायचं कधी कधी. हो, उलट्या व्हायच्या. पेपरला 3 महिला निघाला, 1 पेपर झाला उलट्या सुरू. 6 महिला 1 पेपर झाला उलट्या सुरू. अरे 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 अरे. मग त्यांनी ते हेच सांगितलं, पत्रिकेचाच हे सांगितलं दादांनी, केंजळे दादांनी. खूपच त्याचा पत्रिकेचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ती करा. मग मी काल दादांना तो पास झाल्याचा रिझल्ट फोटो टाकला ना, छान म्हणून टाकलं त्यांनी. अरे वा. हा, आणि सेवा दिली होती त्याला, ते डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हणायचं. आणि गुरुचरित्र मॅडम त्याने स्वतः वाचलं त्या नातवांनी माझ्या. बापरे. मुलीचा मुलगा आहे माझ्याकडे, शाळेला असतो. तर त्याने मग 6 महिने परीक्षा झाल्यावर स्वतः गुरुचरित्र वाचलं त्याने. अरे वा. अगदी अंगणात वानर येऊन उभा राहिला. अरे वा, किती छान होत. आणि आता एक्झाम झाल्यावर पण त्याने स्वतः परत वाचलं त्याच्या मनानेच एकदा. बघा, नाही तर या वयातल्या मुलं असं पटकन ऐकत नाही. पण त्याला आता खूप तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आता सगळं छान होईल त्याचं. बघा, खूप छान. ताई मी शेअर करते. हो, खूप छान. आणि एक गायचं आहे माझ्या. गाई मॅडम माझी खूप आजारी होती, काहीच खात नव्हती. पुण्यामध्ये गाय पण आहे तुमच्याकडे? आम्ही इकडे बाहेर राहतो. अच्छा. मग तिला काहीच खात नव्हती. मग याचा गुरुचरित्राचाच अंगारा होता आपला राहिलेला त्याच्यामध्ये, डिश मध्ये, त्या उदबत्तीच्या याच्यात. मग फक्त याने ना, माझ्या नातवाने तिच्या पुढे डिश धरली आणि ती पटकन उठत नव्हती. सकाळपासून उठलीच नाही अजिबात.
काही खात बापरे. नव्हती, डोळे उघडत नव्हती, औषध पीत नव्हती. हो. आणि ते औषध ह्याने जरी प्लेट तिच्या पुढे धरली आणि तिच्या अंगावर पूर्ण तो गुरुचरित्राचा अंगारा टाकला पूर्ण अंगावर तिच्या. हो. ती उभी राहिली आणि खायला लागली गवत. अरे वा. किती छान. खूप ताकद आहे ताई. तारक हो, मंत्र आणि काय, गुरुचरित्र काय, सारामृत काय. विशेष म्हणजे तो स्वतः करतो, अरे वा. स्वामींना जातो. हो. हा, काल मग त्याने स्वतः पेढे मार्क पडले मॅडम कमी 51%च पडले, आणि पण ठीक पास आहे. झाला. हा, वर्ष वाया नाही गेलं. आणि महत्वाचं म्हणजे ना, टक्क्यांवर जाऊ नका. कधी माणूस मुलं उचल खातील सांगता येत नाही. पुढे अजून आता त्याच्या तब्येतीचे प्रॉब्लेम होते ना ताई. आता बघा तो पुढे एकदम सुसाट जाईल त्याची गाडी. छान, खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो हो, धन्यवाद. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.